चहा नेमका कसा प्यायचा, काय करायचं, हे कन्फ्युजन खूप आहे. म्हणजे तर मध्ये काय घ्यायचं ते पदार्थ त्याने सांगतो की पाणी हवं तेवढं प्या, घरी बनवलेलं पातळ ताक, 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा, हवं तेवढं प्या. ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता, पण बाकी काही टाकू नका. ग्रीन टी चालतो, ब्लॅक टी चालतो, 25% दुधाचा चहा पण चालतो, कशातच साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट टाकू नका. नारळ पाणी चालतं, मलाई खायची नाही. म्हणजे हे चालतं म्हणजे काय, तुम्ही काय केलं, म्हणजे तुम्ही कशावर सांगता की चालतं? मी जवळपास काय झालं की जिचकरांचं व्याख्यान मी ऐकलं आणि मग त्याच्यात त्यांनी लो कार्ब, हाय कार्ब वगैरे अशा अनेक पदार्थाचं क्लासिफिकेशन केलं होतं. मग मी म्हटलं की कारण जिचकरांनी सांगितलं केव्हा ते 1999-2000 मधले लेक्चर्स मी ऐकले होते. मी म्हटलं आता तसंच आहे का बघा, टेक्नॉलॉजी बदलली म्हणून करून पाहू. म्हणून मी सगळे प्रयोग स्वतःवर केले आणि इन्शुलिन सिक्रेट होतं की नाही बघायचं असेल तर तुम्हाला 3 वेळा ब्लड द्यावं लागतं एका पदार्थासाठी. मी सांगतो नारळ पाण्याचा प्रयोग करायचा असेल, मुद्दाम सांगून ठेवतो, तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर करून पहा. तर तुम्ही उपाशीपोटी लॅबमध्ये जायचं. मग आम्ही 8 वाजता लॅबमध्ये गेलो तर काय करायचं, पहिलं ब्लड द्यायचं, त्याच्यानंतर नारळाचं पाणी प्यायचं, मग 8 वाजून 10 मिनिटांनी परत ब्लड द्यायचं आणि 9 वाजता परत ब्लड द्यायचं. म्हणजे 3 वेळा ब्लड सॅम्पल द्यायचं. आणि मी जेव्हा प्रयोग केले तेव्हा इन्शुलिन टेस्टिंगला 700 रुपये लागायचे एका सॅम्पलला. असे मी 18 पदार्थ टेस्ट केले, 54 वेळा ब्लड दिलं, 40,000 रुपये खर्च केले. तेव्हा मला हे ज्ञान मिळालं की नारळ पाणी, टोमॅटो, ग्रीन टी, ब्लॅक टी आणि इन्शुलिन सिक्रेट होत नाही. मग तसे नंतर प्रयोग आम्ही अनेक व्हॉलेंटियर्सवर केले. त्यामुळे रिझनेबल नंबर्सवर आम्ही प्रयोग केलेला आहे. 100% फुलप्रूफ आहे असं म्हणणार नाही. शेवटी तुम्ही प्रत्येकाचं तुम्ही करून पाहायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे आयडियल काय, 2 जेव्हा मध्ये पाणी प्या हे आदर्श आहे. इतर काही तुम्हाला करून पाहिजे असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने टेस्टिंग करून घ्या असं आम्ही सांगतोय. म्हणून हे पदार्थ अलाउ केले. थोडंसं घरी विक्षिप्त वाटलं नसेल का की उगाच जात आहे आणि म्हणजे रक्तदान करताय किंवा मी रक्त देत आहे, म्हणजे काही म्हणजे धडधाकट असताना हे कसं काय सगळं? नाही, पण हे घरात माहिती होतं की मी काय कशासाठी करतोय, काय प्रयोग चालू आहे, त्यामुळे मला घरातून पाठिंबा होता. त्याच्यामुळे त्याची काय घरातून सगळ्यांचाच पाठिंबा असतो, कारण 2दाच जेवायचंय म्हणजे तुमच्या घरात. परवा मी लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि मग महिलांच्या त्यांना सांगताना मी म्हटलं याचा हिडन फायदा किती मोठा आहे लक्षात घ्या की तुम्ही 2दा स्वयंपाकघरात जायचंय, लोकांना 2दाच जेव घालायचंय. मग किती वेळ तुमचा वाचला. म्हटलं 12वी नंतर तुम्ही शिक्षण सोडलं असेल, कदाचित BA राहिलं असेल, BCom करून घ्या. एवढी मोठी संधी तुम्हाला, इतका वेळ मिळणार याच्यातून. नाही नुसतं तेवढं नाही, हल्ली लग्न जुळवताना पण विचारतात दीक्षित की दिवेकर, ग्रह वगैरे किंवा ते पंचांग राहिलं बाजूला सगळं. कारण हा दिवेकर असेल तर चालेल किंवा दीक्षित, अशी 2 घराणी झालेली आहेत सगळी. नाही असंही पण किंवा ते म्हणजे तुमची मुलगी द्यायची असेल त्या घरात तर दीक्षित चालेल. तुम्हाला ह्या सगळ्या गमती जमतीचा अनुभव आलेलाच असेल सगळा. आता मला असं विचारायचं की आपण महाराष्ट्रात सगळं महाराष्ट्र फिरताय, म्हणजे अगदी गडचिरोली पासून सगळीकडे. मराठी माणसालाच डाएटचं असतं का, का अमराठी माणूस पण असतो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व? कारण म्हणजे आता तुम्हाला सांगायचं तर आमचे सोशल मीडियाचा खूप आम्हाला उपयोग झाला याच्यामध्ये. म्हणजे 238 व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 37 देशातले 48,000 लोक डायरेक्टली आमच्याशी कनेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांमधले आहेत भारतातले आणि अनेक देश आहेत, म्हणजे मेजर देश सगळे त्याच्यामध्ये. फक्त आम्ही पाकिस्तानला घेत नाही, म्हणजे त्याचेही रिक्वेस्ट असतात, पण आम्ही त्या पाकिस्तान हे जे सगळे डेंजरस देश आहेत त्यांना आम्ही त्यांच्याकडे जात नाही. त्यांचं अपेटाईट वेगळं आहे. त्यांचं अपेटाईट वेगळं आहे. पण अमेरिका, इंग्लंड, युरोपमधले सगळे देश, जवळपास ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सगळे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन असं नाही, सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. आपण अमेरिकेला जाताय आता. हो, जुलैमध्ये. तो जरा कार्यक्रम सांगाल का? एक गंमत झाली, त्यांना असे फोन आले की पार्ल्यातल्या कित्येक ज्यांचे नातलग अमेरिकेत आहेत तिथून इथल्या पार्लेकरांना फोन आले की आज जा बरं का कार्यक्रमाला. त्यामुळे आज असेही येणार आहे पार्लेकरांचे मित्र नातेवाईक आलेले तिकडे, कारण तसं ग्रुपवरती त्यांच्या कळलंय. एक खरं आहे की सोशल मीडियाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना उपयोग झालाय, फायदा झालाय आणि त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करूनही घेतलाय. हे मला पण आवडेल की हे स्ट्रक्चर तुम्ही कसं बनवलं, म्हणजे किती ग्रुप्स, कसं काय तुम्ही बनवलं एक्झॅक्टली? आधी मी तुम्हाला तुम्ही आता आम्हाला समजा कोणाला नंबर एखादा शेअर करायचा असेल तर कोणत्या नंबरवरती लोकांनी संपर्क करायचा? म्हणजे सुरुवातीला सांगतो की बृहन महाराष्ट्र मंडळाने मला बोलवलं US मध्ये. त्यांचं 2 वर्षांनी एकदा कन्व्हेन्शन असतं, तर डलासमध्ये आहे यावेळेला, टेक्सासमध्ये, आणि त्यांनी मला बोलवलं. आता ते MOU करताना फार गमती जमती झाल्या. ते प्रत्येकाला MOU पाठवताना मला परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून पाठवायचे. मग त्याच्यात ते लिहिलेलं असायचं की तुमच्यावर येणाऱ्या कलाकारांचं सगळं सामान, साथ संगत त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील, तोडमोड झाली तर तुम्हीच जबाबदार.
मला असं वाटायचं की मग मी काय कथ्थक करतोय का. म्हणून मी त्यांना म्हटलं साठे अहो असं नाहीये, मी बघताय तुम्ही हे असं काय पाठवताय परफॉर्मिंग आर्टिस्ट. नाही म्हणते आम्ही दुसरं कोणाचं तेच तुम्हाला पाठवलं असेल म्हटलं. मग 3 वेळा परत गेल्यानंतर खरं माझं MOU आला की ज्याच्यामध्ये मला त्यांनी इन्व्हायटेड स्पीकर असं केलं होतं. पण ठीक आहे, तो विनोदाचा भाग झाला. मग ते एकदा ठरल्यानंतर मग काय झालं की आमचे कॅम्पेनमध्ये किमान 1,500 ते 2,000 अमेरिकन लोक आहेत की जे हे फॉलो करतात, जे कॅम्पेनचा भाग आहे. मग आम्ही असं टाकलं की मग कोणाकोणाला इच्छा आहे लेक्चर, आता मी चाललोच आहे तर मग कोण घेणार लेक्चर. तर मग एक ग्रुप तयार केला, डॉक्टर दीक्षित USA लेक्चर्स म्हणून. आणि त्याच्यामध्ये एक 27-28 लोक आहेत की ज्यांना इंटरेस्ट आहे. तर असं लक्षात आलं की त्यांच्या मारामाऱ्या सुरू झाल्या, कारण विकेंडला लेक्चर घ्यायचे, शुक्रवार शनिवार रविवार. तर मग आणि मी महिनाभरच जाणार होतो काहीतरी. तर ते म्हणाले नाही त्यांचे वाटल्याशिवाय होणार नाही. मग ते आपापसात नाही आम्ही आधी घेतो. तर एक भास्कर गाडगीळ म्हणून ह्याच्यात सॅन फ्रान्सिस्कोचे, त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर म्हणे मी 25 वर्षापासून अमेरिकेत आहे, पण एखाद्या मराठी माणसाचं किंवा एखाद्या भारतीय माणसाचं व्याख्यान आयोजित करण्यासाठी जी चढावड मी पहिल्यांदा पाहतोय म्हणे अमेरिकेत. तर 15-16 लेक्चर 20 लेक्चर तिथे होतील समजा. तर हा भाग झाला तो व्याख्यानांचा म्हणजे जो आहे तो. पण दुसरी जी गोष्ट आहे की हे स्ट्रक्चर काय, म्हणजे आता कोणीतरी मला विचारलं की बा आमचं माझं HBNC अमुक आहे तमुक आहे. तर मी म्हटलं आमचा रवी इथे आहे, म्हणजे रवी जगन्नाथन इथे आहे. तर रवी जगन्नाथन हा कोऑर्डिनेटर आहे. म्हणजे आता कसं आहे या स्ट्रक्चरमध्ये 82 कोऑर्डिनेटर काम करतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की रवी हा एका पेंट कंपनीमध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर आहे. म्हणजे त्याला हे काही करायची गरज नाही आहे, पण तो स्वतः डायबिटिक होता, तो नॉन डायबिटिक झाला. त्याचं वजन 10-12 किलो कमी झालं म्हणून तो काम करतो. मी का काम करतोय, कारण माझं वजन कमी झालं म्हणून मी काम करतो. या अभियानामध्ये ज्ञान देणारं कोणीच नाही आहे, अनुभव शेअर करणारे लोक आहेत सगळे. जेवढे लोक आहेत ते सगळे अशा अनुभव आले लोक आहेत. मग काय होतं की तुम्ही एखादी, आता मी काय व्याख्यानामध्ये सांगतो की हे 10 नंबर आहेत, हे कोऑर्डिनेटर आहेत. मग तुम्ही काय करायचं की त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करायचा की मी अमुक पार्ल्याहून मला अभियानात जॉईन व्हायचं आहे. मग तो ॲडमिन काय करतो, तो ॲडमिन असं म्हणतो की तुम्ही असं करा की HbA1c फास्टिंग इन्शुलिन या 2 तपासण्या करा, त्याचे फोटो काढा आणि ते मला पाठवा. मग तुमचा साहजिक प्रश्न असतो की मग तपासण्या कुठे करायच्या. मग आम्ही तुम्हाला सांगतो की या तपासण्या करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एक PDF फाईल बनवली आहे आम्ही की जे कन्सेशनल रेटमध्ये आम्हाला हव्या त्या पद्धतीने तपासण्या करतात. कारण या 2 तपासण्यांना पूर्वी महाराष्ट्रामध्ये 1400 रुपये लागत होते. आज या कॅम्पेनचं यश असं आहे की आज महाराष्ट्रात कुठेही गेलात तर 600 रुपये त्या तपासण्या करून मिळतात. कारण त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एकही पैसा आजही नको, उद्याही नको, कधीच नको, जे द्यायचं असेल ते लोकांना द्या. तर त्या 1200वरनं 600वर आल्या आणि या मग तुम्हाला ती फाईल मिळते. मग तुम्हाला कळतं की आपल्या एरियाच्या जवळ कुठे फडके लॅब कुठे आहे, कुठली लॅब कुठे आहे. मग तुम्ही तिथे टेस्ट करता. टेस्ट केले की तुम्ही ते रिपोर्टचे फोटो काढून आम्हाला पाठवता. आम्हाला पाठवल्यानंतर आमचे लोक बघतात की तुम्ही वेट लॉसवाले आहात, प्री डायबिटिक आहात की डायबिटिक आहात, आणि त्याच्यानुसार तुम्हाला डाएट प्लॅनचा मेसेज पाठवतात. आता जे काही मी व्याख्यान देतो त्याचं रूपांतर आम्ही एका मेसेजमध्ये केलेलं आहे. हे मेसेज वेट लॉसचा वेगळा, प्री डायबिटीसचा वेगळा, डायबिटीसचा वेगळा. हे मेसेज सध्या हिंदी, इंग्रजी, मराठी 3 भाषांमध्ये आहेत. आता हे कन्नडमध्ये पण आहे आणि गुजरातीमध्ये पण आहे. तर एवढ्या भाषांमध्ये अवेलेबल आहे. आणि मग तुम्हाला योग्य त्या भाषेतला तो मेसेज येतो. या मेसेजचं वैशिष्ट्य असं की तो रेडी रेकनर आहे, कारण व्याख्यानामधल्या काही गोष्टी तुम्ही विसरता. मी सांगत असतो की हा डाएट प्लॅन हा रेडी रेकनर कसा की आम्ही जर सांगितलं असेल की काळा चहा चालतो तर काळी कॉफी विचारायचं नाही, म्हणजे स्वतःचं बिलकुल डोकं लावायचं नाही. जे शब्द दिले ते फॉलो करायचं. मग तो मेसेज तुम्हाला मिळतो. मग तो तुम्हाला काय सांगतो ॲडमिन की हे सगळं वाचा, ह्याच्यात काही शंका असेल अजून तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा फोन करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला काही शंका नाही असं सांगितलं की तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची खात्री पटली की याला कळलेलं आहे, मग तुम्हाला आमच्या त्या ग्रुपवर ॲड करतो. मग ते ग्रुपचे नियम सांगितलेले असतात की याच्यावर गुड मॉर्निंग गुड नाईट काही टाकलं तर आम्ही बाहेर काढतो. मग हे सुरुवातीला सांगितलेलं असतं. मग तुम्ही ग्रुपवर येता. मग ग्रुपवर तुम्हाला रोज सक्सेस स्टोरी वगैरे मिळतात. आता हे सगळं करताना म्हणजे समाजामध्ये चांगले लोक किती मोठ्या प्रमाणात आहेत हे आपल्या लक्षात येतं की या अभियानामध्ये गायनेकॉलॉजिस्ट आहेत, पेडियाट्रिशियन्स आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, वकील आहेत, सगळे आपापल्या क्षेत्रात अतिशय चांगलं काम करणारे लोक आहेत. पण तरी देखील ते लोक या कामासाठी आपला वेळ देतात. दिवसात त्यांना एखादा तास द्यावा लागतो सगळ्यांना. या ॲडमिनचं ट्रेनिंग होत असतं. या ॲडमिन एक सिनियर ॲडमिन त्यांना फोन करून ट्रेनिंग घेतो. त्याच्यानंतर कॉन्फरन्स कॉल होतो, त्याच्यामध्ये मी पण असतो. आणि मग आमची खात्री पडे त्यांना आम्ही ट्रेनिंग ग्रुपमध्ये ठेवतो ॲडमिनला. मग प्रत्येक येणारी रिक्वेस्ट त्याला तिथे टाकावी लागते की माझ्या मते हा डायबिटिक आहे, माझ्या मते हा प्री डायबिटिक आहे. आणि मग सिनियर ॲडमिन म्हणतो ठीक आहे हरकत नाही ॲड करा. असं त्यांचं 8-15 दिवस आम्ही बघितलं तिथं परफॉर्मन्स की मग त्यांना आम्ही मेन ॲडमिन ग्रुपमध्ये ॲड करतो. म्हणजे हे सगळं कसं असतं सामान्यपणे कॅम्पेन
कुठली चळवळ आपल्याला भोंगळ स्वरूपात चालवायची सवय आहे. म्हणजे जनरली चळवळ अशी असते की त्याला काही फारसं शिस्त नसते. इथे कुठलीही गोष्ट शिस्तीवानं होत नाही. म्हणजे कुठल्याही तुम्ही कुठल्या ॲडमिनला पाठवलं तरी तोच प्रोटोकॉल फॉलो होतो आणि त्याच पद्धतीने लोक ॲड होतात. हे फार महत्त्वाचं. हे स्ट्रक्चरही खूप समजून घेण्यासारखं आहे, कारण हे एक म्हटलं तर एनजीओ पण नाही का, ही चळवळच आहे. म्हणजे अजून आपण एनजीओची काही फॉर्म केलेली नाही. ट्रस्ट आम्ही स्थापन केलाय पण तो एक भाग आहे, मुळात ही चळवळच आहे. ही मुळात एक चळवळ आहे आणि या चळवळीचं स्वरूप आणि एक स्ट्रक्चर हे समजून घेण्यासारखं आहे की उगाच केलं असं नाही. त्याला तुम्ही म्हणजे ज्याला कोणाला अडचण असेल, काही प्रश्न असेल, तो नक्की त्या ग्रुपपर्यंत आणि मार्गदर्शनापर्यंत नक्की पोहोचू शकतो. ही एक प्रत्येक गोष्टीची एक दुसरी साईड असते. म्हणजे आपल्याला सांगायला हरकत नाही की जसं यश आहे तसं अपयश आहे, जसं एक विजय असतो तसा एक थोडा पराजय असतो. आपण असं काही अनुभवलंय का, काही लिमिटेशन पडल्यात काही ठिकाणी? नाही, लिमिटेशन म्हणजे आता हे सुरुवात जेव्हा झाली मला वाटतं की मला आठवतं की लेक्चर जे घ्यायचो मी 2013च्या सुमारास 15-16 लोकांचे लेक्चर घ्यायचो मी. आज मी असं सांगतो अगदी की तुम्ही काही काळजी करू नका, माझं लेक्चर फक्त अनाऊन्स करा की 1000 लोक येतील असं मी सांगतो. तेव्हा 15-16 लोकांचे लेक्चर घ्यायचो, त्याच्यापैकी 4 लोक आम्ही स्टेजवर असायचो, 12 लोक खाली घ्यायचो. त्या 12 लोकांपैकी काही लोकांच्या हातात बिअरचा ग्लास असायचा, कोणी समोसे खात असायचं. तेव्हाही मी 1.5 तास लेक्चर द्यायचो. पण ही सुरुवात होती. ते माझ्या आयुष्यात हे असं कधी घडेल असं कधी विचार मी केला नव्हता. हे डॉक्टर जिचकारांचा परिस्पर्श माझ्या आयुष्याला झाला म्हणून हे सगळं माझ्या आयुष्यात घडतंय असं मला वाटतं आणि ते सगळं श्रेय मी त्यांच्याकडे ट्रान्सफर करत असतो. तर याचं लिमिटेशन असे येतात कधी कधी की काय होतं की जे लोक ग्रामीण भागातले जे व्हॉट्सअप वापरत नाहीत, आपल्याला खूप मनातून वाटतं यांना मदत करावी. काही महिला असतात की आता एकटीच महिला राहते, 78 वर्ष वय, डायबिटीस खूप आहे, पण त्यांच्याकडे फोन जुने असतात सारे. हे सगळं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असल्यामुळे आम्हाला इच्छा असून मदत करता येत नाही. हे लिमिटेशन याच्यात पडत आहे, नाही असं नाही. पुढे चालू आता आमचे डायबिटीज रिव्हर्सल सेंटर जेव्हा होतील तेव्हा लोक प्रत्यक्ष जाऊन मदत घेऊ शकतील. हे आमचा विचार आहे की महाराष्ट्रात सगळीकडे सेंटर सुरू व्हावे. हे काही लिमिटेशन याला आहे. खरं सांगायचं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मी इथे नसतो तरी सुद्धा दीक्षितांचा कार्यक्रम तितकाच रंगला असता. याचं सर्वात महत्त्वाचं कारण ते उत्तम परफॉर्मर आहेत. त्यांना भाषेची जाण, विनोदाची जाण, एक प्रवाहीपण. तुम्ही त्यांची जर यूट्यूबमधली लेक्चर्स ऐकली, त्यांची प्रेझेंटेशन्स पाहिली तर हे सर्व फारच सुंदर प्रकारे सादर होतं आणि ते उत्तम प्रकारे ते करतात. ही तुमची बीजं नेमकी तुमचा जर कॉलेज लाईफबद्दल वगैरे, कारण तुम्ही ज्या काळात वाटेल तसं खात होतात, वाटेल तसं पित होतात, तो पण जरा काय सांगा ना आम्हाला. म्हणजे हे जे तुम्ही म्हणालात परफॉर्मन्स, तर मला म्हणजे मी औरंगाबादचा मुळात, म्हणजे तशी आमची फॅमिली रत्नागिरीची, पण 400 वर्षापासून आम्ही मराठवाड्यात आहोत, औरंगाबादची फॅमिली. पण माझा जन्म झाला अकोटमध्ये, म्हणजे विदर्भातला. माझं शाळेतलं शिक्षण 3री ते 9वी पर्यंत नाशिकला झालं. त्याच्यामुळे मला सगळीकडचं, मी कुठे गेलो तरी मी सगळीकडचंच आहे असे करतो. कॉलेजला मी म्हणजे नाशिकला असताना मी एका बालनाट्यात काम केलं होतं, ज्याचे कमर्शियल म्हणण्यासारखे असे शो झाले होते. तेव्हा परशुराम सायकेडकर नाट्य मंदिर नाशिकला असायचं मोठं. पप्पा मम्मी हटाव नावाचं एक नाटक होतं, त्याचे 2 प्रयोग झाले होते त्यावेळेला. त्यामुळे तसा मी धीट होतो, म्हणजे नाटकात कामं 2-3 वेळा केली आणि काही ना काहीतरी अशा प्रकारचं करत होतो. त्यामुळे परफॉर्मर अशा अर्थाने म्हणायला हरकत नाही. पण इथे कसं आहे की हे जे सगळं चाललं आहे, म्हणजे ह्याच्यात काहीतरी करायचं आहे असं काही हे नाही. म्हणजे एक उर्दू गझल, एक शेर मला आठवतो की हे सगळं का घडतं आणि अशा प्रकारे लोक का जमतात, लोक याच्यात इन्व्हॉल्व का होतात. याचं कारण मला असं वाटतं की असं म्हटलेलं आहे त्या शेरमध्ये की गझल में सिर्फ बंदिशे अल्फाज ही नहीं काफी, जिगर का दर्द भी चाहिए असर के लिए. आणि जेव्हा हा दर्द येतो आतून, जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हा माणूस याची तळमळ आहे व्हायच्या मागे, तुम्हाला जे लेक्चर अपील होतं ते काही त्यातल्या विरोधामुळे अपील होत नाही, त्याच्यातल्या नॉलेजमुळे अपील होत नाही. मला जिचकरांचं लेक्चर कशामुळे अपील झालं, त्यातल्या तळमळीमुळे अपील. आणि दॅट इज व्हॉट समथिंग की जे तुम्ही आणू नाही शकत, ते आपोआप आतून येतं केव्हा तरी, जेव्हा तुम्हाला काहीतरी समजतं एखादी गोष्ट आणि तुम्हाला वाटतं की हे सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे, तसं ते घडतं. आणि मग कॉलेजच्या दिवसामध्ये तुम्ही सांगितलं मी निबंध लिहित होतो, कविता करत होतो. त्या काळात जे काय सगळे तरुण मुलं करतात ते सगळं मी करत होतो. आणि लिडरशिपची आवड होती, विद्यार्थी संघटनांमध्ये होतो, त्यामुळे त्याचा काही ना काही याचा उपयोग होतोच. सभाधारिष्ठ किंवा या गोष्टी हजरजबाबीपणा याचा सगळा उपयोग होतोच.
पुस्तकावरती यायचंय, कारण डॉक्टर फिरतात पुष्कळ आणि तुम्ही युट्यूबवर पण आहात. डॉक्टरांचे पुस्तकं आज इथे विक्रीला आहेत आणि थोडं लिमिटेशन असं आहे की फक्त 100च पुस्तकं आहेत. त्यामुळे आपण जर नंबर लावला तर मिळेल आणि डॉक्टर स्वतः स्वाक्षरी करणार आहेत त्याच्यावरती. त्यामुळे आपण जरूर त्यांचं पुस्तक घेण्याचा प्रयत्न करा. पुस्तकांची संख्या कमी आहे, ती नंतर मॅजेस्टिककडून वाढवण्यात येईल असं मला सांगण्यात आलं आहे. पण आज तरी तो ज्याला म्हणूया योग आहे आणि आपण पुस्तकं त्यांची घेऊ शकता. आपण ज्याला म्हणूया की सुरुवातीला सगळं सांगितलं काय जेवायचं कसं जेवायचं वगैरे. इथे बसलेल्यापैकी बरीचशी लोक मांसाहारी असू शकतात. तर मांसाहारी लोकांचं एक यामध्ये कोंडी होते, कारण अनेकदा असं वाटतं की आपण मासे खायचं की नाही किंवा आपण चिकन खायचं की नाही. तर त्याबद्दल काही जरा चांगलं सांगा ना. आता एक गुपित आपण आधीच उघड करून टाकूया की तुमच्याकडे मी राहता जेवायला येणार आहे आणि तिथे मासे बनणार आहेत. त्याच्यामुळे मी मासे खातो. त्यामुळे मांसाहार किंवा शाकाहार ह्याच्यामध्ये जास्त त्याच्यामध्ये वादावाद पडायची काही गरज नाही. हा प्रत्येकाचा चॉईस आहे. फक्त मांसाहार करणाऱ्या लोकांना जो ॲडव्हान्टेज तो असा आहे की चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स त्यांना सहजगत्या मिळतात. शाकाहारी लोकांना थोडा प्रयत्न करायला लागतो. म्हणजे पोळी खाली तर वरण त्याच्यावर खावंच लागतं, कारण दोन्ही मिळून सगळे अमायनो ॲसिड मिळतात. म्हणजे सिरियल आणि पल्स असं कॉम्बिनेशन केलं तर प्रोटीन मिळतात. पण तरी देखील ते मांसाहारी इतक्या चांगल्या क्वालिटीचे ते होत नाही. पण दूध पिलं तुम्ही तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स मिळतात. त्यामुळे मांसाहार करण्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध आमच्या डाएट प्लॅनमध्ये नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही करू शकता. फक्त 2दा खाणं हे आमचा नियम पाळा. अजून एक थोडीशी खाजगी गोष्ट होती, पण अनेकांची ती खाजगी गोष्ट आहे की मद्यपान आवडतं करायला. आता काय गिल्ट आला प्रचंड की करायचं की नाही करायचं. आणि काही जण म्हणतात 55 मिनिटात करा, काय हरकत आहे. म्हणजे लोक चांगली तुमच्या वतीने सांगायला लागलेले. नाही त्याला कदाचित मीच किंवा तरी सांगितल्याचा आधारही असेल त्याला. कसं आहे की आता दारू प्या असं कुठला डॉक्टर सांगणार नाही, मी पण सांगणार नाही. दारू पिणं काय आम्हाला पुस्तकात शिकवलं सेकंड इयरला की दारू हे औषध नाही, दारू हे अन्न नाही. त्यामुळे दारू पिणं प्यावी असं कोणीच सांगणार नाही. शेक्सपियरने छान वाक्य सांगितले की दारूबद्दल की इट स्टिम्युलेट्स द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स. असं शेक्सपियरने सांगितलंय. मी गोष्टमध्ये एकदा वाचली, मला वाटतं अभयभंगांनी सांगितली होती का, की दारू बनवताना शैतानाने काय केलं म्हणे तर पोपटाचं रक्त, वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं, त्याच्या मिश्रणातून दारू बनवली. याचा पुरावा काय म्हणे, मग हे कसं सिद्ध होतं. त्यामुळे काही नाही, 2 पेग पिले की माणूस पोपटासारखं गोड बोलायला लागतो. रात्री 11:30ला मोबाईलवर बायकोला म्हणतो आय लव्ह यू, तेव्हाच तिला समजतं काहीतरी भानगड आहे. अजून 2 पेग पिले की वाघासारखं डरखळा मारायला लागतो. नगरसेवकापासून पंतप्रधानापर्यंत सगळ्यांना शिवाय द्यायला लागतं. आणि 4 पेग अजून पिले की गटारात लोळायला लागतं. सांगायचा उद्देश की दारू पे असं कुठला डॉक्टर सांगणार नाही, मी पण सांगणार नाही. दारूचे दुष्परिणाम आहेतच, ते नोन आहेत सगळे. त्याला काही तुम्ही ते बाटलीवर लिहिलेले असतात, सगळे लिहिलेले असतात. पण काही लोक असे आहेत जगात की ज्यांना 2-3 पेग पिल्याशिवाय होतच नाही, अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी. मग अशा लोकांनी अडॅप्टमेंट करू नये का? नाही करावं. तुम्हाला मी 55 मिनिटं वेळ दिलेला आहे. खाणं आणि पिणं 55 मिनिटात संपवा असं आमचा सल्ला आहे. फक्त याच्यामागे जो रायडर लक्षात ठेवतो असा आहे की 55 मिनिटात हे कार्यक्रम आटपला तर डाएट प्लॅनला काही प्रॉब्लेम नाही, पण तुमचं लिव्हर आणि किडनी तुम्ही सांभाळा. हा डाएट प्लॅन काय लिव्हर किडनीला प्रोटेक्शन नाही आहे, पण नाईलाज असेल तुमचा तर तुम्ही असं करू. त्यांनी म्हणजे नोट खूप स्ट्रॉंगली लिहिलेली आहे तुम्ही. डॉक्टर दीक्षित यांची एक अजून गंमत आहे की त्यांचं स्ट्रीम आहे म्हणूया किंवा ज्या विद्याशाखेत ते शिकलेले आहेत आणि ज्या विद्याशाखेत ते शिकवत आहेत ते आहे प्रिव्हेन्शनचं. त्यांचं पॅशन जे आहे तेही आहे प्रिव्हेन्शनचं. त्यांचा गोल जो आहे आयुष्याचा तोही आहे प्रिव्हेन्शनचा, की हे सगळं थांबलं पाहिजे. असं सगळं म्हणजे तोच त्यांचा ज्याला म्हणूया की जीविका आहे आणि तीच त्यांची उपजीविका आहे. ते जीविका आणि उपजीविका इतकं तादात्म्य स्वरूपात फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं. तर मला तर असं वाटतं की तुम्ही भाग्यवानच आहात की तुम्हाला या प्रकारे हे सगळं दोन्ही एकत्र मिळतंय. पुढे जाऊन तुम्ही हे सगळं कसं बघताय, म्हणजे तुमचं गोल काय किंवा कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ इच्छिता यामध्ये? म्हणजे जे गोल आम्ही ठेवलंय ते एवढं मोठं आहे, प्रचंड आहे की मला वाटतं एक आयुष्य कमी पडणार आहे. म्हणजे आपण जगाचा विचार करतोय की डायबिटीज पासून मुक्त जग असा विचार करतोय, त्याला एक आयुष्य कमी पडणार आहे. आणि त्यातलं जे छोटं एक उद्दिष्ट आहे की तुम्हाला जेव्हा डायबिटीस होईल तेव्हा तुमच्या डॉक्टरने तुम्हाला असं सांगावं सुरुवातीला की गोळ्या औषधांचं नंतर बघू, 3 महिने 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला, यांनी फायदा नाही झाला तर गोळ्या देऊ,
असं त्या डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगावं, हे आमचं ध्येय आहे. ते मला वाटतं ते नक्की आम्ही 10 वर्षात गाठू. प्रश्न काही असतील तर येऊ द्यात. आपण प्रश्नाला नाही लिहून पाठवायचे प्रश्न, माईक कोणालाच मिळणार नाही आहे प्लीज. जे काही असतील प्रश्न ते लवकरात लवकर मला लिहून दिले तरी चालतील. इकडे गोखले साहेब. तत्पूर्वी मी काही सूचना करतोय की उद्याचा जो कार्यक्रम आहे 21 फेब्रुवारीचा, तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर आणि मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर या दोघी फार महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या कार्यकर्त्या आहेत. मी नाव पूर्ण सांगतो. मुक्ता दाभोळकर या नरेंद्र दाभोळकरांच्या कन्या आहेत आणि मुक्ता पुणतांबेकर या अनिल अवचटांच्या कन्या आहेत. या दोघांशी संवाद उद्या साधणार आहेत विख्यात पत्रकार मृणालिनी नानिवडेकर. तर या कार्यक्रमाला आवर्जून या असं मी आपल्याला सर्वांना सांगेन. आणि ग्रंथ प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 अशा वेळेला आहेच. अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की या वर्षीचे मॅजेस्टिक गप्पांचे सर्व कार्यक्रम तुम्हाला मॅजेस्टिक रीडर्स या फेसबुक पेजवरती बघता येतील. आणि मॅजेस्टिक गप्पा आपल्या स्नेहीजनांना बघता येतील तेही घर बसल्या. कारण आता आम्ही येतोय मॅजेस्टिक रीडर्स या फेसबुक पेजवर रोज सायंकाळी 7:40 नंतर. म्हणजेच आता हा जो कार्यक्रम आहे हा फेसबुकवरती लाईव्ह होतो आहे आणि फार चांगली आणि आनंदाची घटना आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की जागतिकीकरणानंतर जशी फूड इंडस्ट्री वाढली तशी दुसरीकडे औषध उत्पादन पण वाढलेलं आहे. आणि काही औषधं आपल्या लाईफस्टाईलमुळे आपल्या माथी ज्याला म्हणे लादली गेलेली आहेत. त्याच संदर्भात हा प्रश्न आहे की आपल्या मोहिमेबाबत औषध उत्पादक कंपन्यांची प्रतिक्रिया काय? म्हणजे आजपर्यंत तशी काही प्रतिक्रिया काही आलेली नाही. पण एका म्हणजे औषधी कंपन्यांच्या संदर्भातला एक मोठा अधिकारी मला भेटला की जो एका कंपनीचा ग्लोबल हेड आहे. त्यांना मी विचारलं की बा हे डायबिटीसच्या मोहिमेमुळे काय होईल, याचा काही परिणाम होईल का वगैरे. त्यांनी असं सांगितलं की आता डायबिटीसमध्ये आमचे पैसे कमवून झाले, आता आम्ही अल्झायमर डिसीजकडे वळलेलो आहे. त्याच्यामुळे फार काही फरक पडेल त्यांना असं काही वाटत नाही. कारण आता जनरिक मेडिसिन आले, ऑलरेडी 10 रुपयाची गोळी आता 1 रुपयाला झालेली, त्याच्यामुळे फार काही त्याच्यात आर्थिक गोष्ट नाही. पोटाचा घेर आणि चरबी कमी कशी होईल असा प्रश्न आहे. रोज 8 ते 10 किलोमीटर त्या चालतायत. जेवण 10-11 किंवा संध्याकाळी 8-8:30 ला होते. दरम्यान वजन आणि घेर काही कमी झालेला नाही. म्हणजे हा आमचा डाएट प्लॅन सुरू केलाय असं म्हणायचंय का त्यांना? असं काही नाहीये. असं नाहीये. एक लक्षात घ्या की नुसतं व्यायाम करून जगात कोणाचंही वजन कमी होत नाही. कारण काय होतं की बघा की तुम्ही 5 किलोमीटर चालला तर तुमचं 350-400 कॅलरी बर्न होतात. आणि व्यायाम केला या आनंदामध्ये लोक लगेच समोसे खातात. तुम्ही बघा कुठल्याही ग्राउंडच्या भोवती या लोकांच्या गाड्या असतात कुठे कुठे. आणि मग ते लगेच 2 समोसे खाल्ले की 450 कॅलरीज गेल्या पोटात तुमच्या. हे कधीच होत नाही. त्यामुळे असं व्यस्त प्रमाण असल्यामुळे नुसतं व्यायामाने होत नाही, डाएटिंग करणं फार आवश्यक असतं. आणि तुम्ही 2 वेळा जेवलात ते आपोआप तुमचं होईल. वजन कमी आधी पहिल्यांदा पोटाचा घेर कमी होईल. महिन्याभरात तुम्हाला कपडे सैल व्हायला लागतील, उत्साह वाढेल, फ्रेश वाटायला लागेल, सगळ्या गोष्टी घडतील. प्रत्यक्षात वजन कमी झालेलं बघायला आणि लोकांनी विचारायला 3 महिने लागतात. पोलिसांचा पण पोटाचा घेर खूप असतो. पोलिसांचा पेपरात येतात म्हणजे दरवेळेला की आता पोलिसांचा पोटाचा घेर कमी व्हावा म्हणून सरकार काय काय करते. पण त्यांचं काम दिवसभर रस्त्यावर असतं. ड्युटीज त्यांच्या ज्या काही आहेत त्या उलटसुलट आहेत. आता एक अशी चिठ्ठी आली की स्पोर्ट्स फील्ड आहे, दिवसभर खेळणाऱ्या मैदानावर काम करणाऱ्यांना हा डाएट प्लॅन कसा फॉलो करता येईल आणि तो कशा पद्धतीने करायचा. कारण त्यांची भुकेची गरज जास्ती असते किंवा जिमला जाणारे लोक असतात. मी कालच अशी घटना ऐकली की जिमला गेला एक मुलगा आणि सकाळी तो कोसळला जिम मध्ये आणि विचारलं तेव्हा कोणीतरी सांगितलं की त्यांनी दीक्षित डाएट करतो तो मुलगा. सो म्हणजे अशा प्रकारचे पण एक ऐकायला येत आहे. तर हे एक्झॅक्टली काय आहे? आता म्हणजे 2-3 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न मी घेतो की जिम जे लोक करतात, म्हणजे आता बरेच लोक जिमचं फॅड निघालेलं आहे, थोडं वेट ट्रेनिंग करतात, काहीतरी करतात. पण लक्षात घ्या की जे लोक 45 मिनिटं ते 60 मिनिटं म्हणजे तासाभरापर्यंत जे व्यायाम करतात, कुठलाही व्यायाम करा, तुम्हाला कुठल्याही न्यूट्रिशनल सप्लिमेंटची गरज नाही. तुम्ही 2 जेवणामध्ये बॅलन्स डाएट खा, तुमच्यासाठी पुरेसं आहे. आता जे लोक ज्यांना आयर्नमॅन व्हायचं आहे किंवा ज्यांना रोज 200 किलोमीटर सायकल चालवायची आहे, ज्यांना रोज 20 किलोमीटर पळायचं आहे किंवा ज्यांना 6 पॅक 8 पॅक करायचं आहे किंवा असे गेम्स आहेत की स्क्वॅश सारखे गेम आहेत की 2-2 तास त्यांना नॅशनल लेवलवर स्टेट लेवलवर खेळायचं आहे, अशा लोकांसाठी हा डाएट प्लॅन नाही. हा सर्वसामान्य लोकांना फिट राहण्यासाठीचा डाएट प्लॅन आहे. अशा बाकीच्या लोकांनी आपापले ट्रेनर सांगतात त्याप्रमाणे करावं. हा सर्वसामान्य लोकांसाठीचा फिटनेसचा डाएट प्लॅन आहे. आणि हां,
तो फिटचा एक उल्लेख केला. आता काय की म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला जर वाईट बोलायचं असेल, अफवा पसरवायच्या असतील, तर फिट येणं म्हणजे काय की एपिलेप्सी हा एक आजार आहे. एपिलेप्सी म्हणजे काय की मेंदूमध्ये कुठेतरी एखाद्या सेल्सचा पुंजका हायपर ॲक्टिव्ह होतो आणि मग त्याच्याशी रिलेटेड मसल्सचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन कन्व्हर्शन येतात. याला म्हणायचं एपिलेप्सी. या एपिलेप्सीचा उपाशी राहण्याचे काही संबंध नसतो. असं असतं तर जगामध्ये उपाशी राहणाऱ्या सगळ्या लोकांना एपिलेप्सी व्हायला हवी होती. असं होत नाही कधी. आता या मुलाला कर्मधर्म संयोगाने एपिलेप्सीचा अटॅक येणार होता त्यावेळेला आणि नेमकं त्याचं दीक्षित डाएट चालू असेल 2 वेळा जेवण्याचं. याचा काहीतरी कोइन्सिडन्स लावून लोक असं म्हणतात. त्याला काही मोठा अर्थ नाही. प्रश्न बरेच आहेत, पण मला असं विचारतं की तुम्ही काय फॉलो करता? सकाळी चहा कसा पिता? तुम्ही किती वेळा जेवता? काय ते सांगा जरा मला. खूप काय जेवता? खूप लोक अडून विचारतात तुमचं काय. आम्ही प्रत्यक्ष विचारतोय. तर एक लक्षात आहे की तुम्हाला जे मी सांगतो तेच मी करतो. तुम्हाला जे सांगतो तेच करतो. मी सकाळी उठला, मला 1ला भूक लागते, 9ला भूक लागते. आणि सुदैवाने माझ्या व्याख्यानाच्या वेळा अशाच असतात की या वेळा मला बरोबर जमतात. आज थोडासा उशीर होईल कदाचित, पण 1 आणि 9 या वेळा मला जमतात. सकाळी उठल्यानंतर मी बऱ्याच वेळा ब्लॅक टी पितो. त्याच्यामध्ये साखर नसेल, दूध नसतं. कधी कधी 25% दुधाचा चहा सुद्धा पितो, कारण मला डायबिटीस नाही. पण पूर्वी मी खूप म्हणजे मी MD करत असताना 10-10, 12-12 कप चहा प्यायचो. पण ह्या डाएट प्लॅन सुरू झाल्यानंतर मला चहाची आवडच माझी कमी झाली. आणि हा ब्लॅक टी कधी घेतला नाही घेतला. आणि 2 जेवणांच्या मध्ये ब्लॅक टी किंवा ग्रीन टी. ताकही मला आवडत नाही विशेष, त्यामुळे या 2 गोष्टी घेतो. 2 जेवणामध्ये मात्र मी कुठलाही पदार्थ खातो, त्याला काही बंधन नाही. आणि 4.5 किलोमीटर चालायचा माझा प्रयत्न असतो. म्हणजे कुठेही गेलो तरी प्रयत्न करतो. पण आता या अशाच प्रवासामध्ये माझा दुष्परिणाम एक कॅम्प येतं असं झालं की माझं वजन 3-3.5 किलो वाढलेलं आहे. आणि माझे ॲडमिन मला म्हणत असतात की सर थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आता मी ठीक आहे 15 मार्चपर्यंत हे असं जोरात चालणार आहे, त्यानंतर मी थोडासा पॉज घेणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जे सांगतो तेच मी करतो, त्याशिवाय वेगळं काही करत नाही. काही हॉटेलवर लिहिलेलं असतं ना, मालक इथेच जेवतात. तसं सांग. पित्ताशय काढलेलं असेल तर हे डाएट चालू शकतं का? आमचा अरुण नावगे म्हणून कोऑर्डिनेटर आहे, जो आमच्या ट्रस्टचा सचिव सुद्धा आहे. त्याचं पण पित्ताशयाचं ऑपरेशन झालं आहे आणि त्याचं डायबिटीस नॉन डायबिटीक झाला. वजन 22 किलो कमी झालं वर्षभरामध्ये आणि परफेक्टली ऑलराईट. हा डाएट प्लॅन तेही लोक करू शकतात, काय अडचण नाही. मुंबईमध्ये इन्सुलिन आणि HbA1c टेस्ट लॅब कुठे आहे? SRL फडकेच्या जिथे कुठे लॅब आहेत तिथे सगळीकडे 600 रुपयाच्या टेस्ट होतात. SRL फडके तर फेमस आहे, कुठेही लॅब असते तिथे ते 600 रुपयात करतात. लाईफस्टाईल इरेग्युलर आहे, त्यामुळे जेवणाच्या वेळा फिक्स राहू शकत नाहीत, काय करायचं? म्हणजे मुळामध्ये हे शब्द जे असतात ना तेच माझ्या कानाला असे थोडेसे त्रासदायक वाटतात किंवा माझ्याकडून होत नाही, म्हणजे असंच म्हणजे होत नाही, करत नाही. म्हणजे तुम्ही जबाबदारी घ्या ना आधी की माझी लाईफस्टाईल मी इरेग्युलर ठेवलेली आहे, माझ्या जेवणाच्या वेळा मी पाळत नाही असं म्हणा. पाळल्या जात नाही म्हणजे काय परमेश्वराची इच्छा आहे काय तिचं परमेश्वराची इच्छा असेल तुम्ही काय करू शकत नाही. तुमची इच्छा तुम्ही करत असाल चूक तर तुम्ही दुरुस्त करू शकता. असं कुठलं लाईफस्टाईल आहे? जर राजू शेट्टी 2दा जेवू शकत असतील, एवढं पॉलिटिकल करिअरचा माणूस करत असेल, तर तुम्हाला कोणाला काय प्रॉब्लेम असायला? कोण कोण राजकारणी? बरीच नावं ऐकतोय मी. म्हणजे लोकमतच्या एका एडिशन मध्ये तर कोल्हापूरचे सगळे राजकारणी, मग ते महाडिक असतील, मुश्रीफ असतील, सगळ्यांचे नाव आलं की यांचं इतकं कमी झालं तितकं कमी झालं. पण माझ्या जे संपर्कात आहेत त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील आहेत, जयंत पाटील आहेत, राजेश टोपे आहेत, अजित पवार आहेत. सगळ्या लोकांनी डाएट प्लॅन करून वजन कमी केले. पण तुमचा काय राजकारणात वगैरे याचा विचार आहे की? मला सतेज पाटलांनी बंटी पाटील जे आमदार आहेत कोल्हापूरचे, तर ते त्यांच्या लेक्चरला तिथे गेलो होतो. तर त्यांनी फेसबुकवर लाईव्ह माझी मुलाखत घेतली आणि शेवटी असा प्रश्न विचारला की तुमची लोकप्रियता बघून आम्हाला हेवा वाटतो राजकारणाला, तर तुमचा काय राजकारणात यायचा विचार आहे का? पण ते उत्तर त्यांना दिलं नाही, ते तुम्हाला देतो. मी त्यांना असं म्हणणार होतो की तुमची सुरक्षित जागा जर मला देणार असाल तर नक्की विचार करतो. कारण ज्यांनी त्यांनी आपापलं काम करावं, त्यांनी त्यांचं काम करावं, आपण आपलं काम करावं. चित्रपट क्षेत्रातही तुम्हाला खूपच मोठा रिस्पॉन्स मराठीमध्ये आहे, म्हणजे सिरियल, नाटकं. म्हणजे बरेचसे आपले सिरियलचे हिरो हिरोईन्स आमचं डाएट प्लॅन करतात. त्याच्या सुकन्या मोने सगळ्यांना माहिती आहे. सुकन्या मोनेने षण्मुखानंद हॉलमध्ये स्वतःच सांगितलं की बाबा माझं त्यांचं 7-8 किलो कमी झालं वजन. आणि महत्वाची गोष्ट काय की त्या भरतनाट्यम करायच्या पूर्वी 25 वर्षापूर्वी सोडलं होतं करायचं, कारण एक पोझिशन घ्यायला लागते भरतनाट्यममध्ये, त्यांना घेता येत नव्हती वजनामुळे. त्याने सांगितलं की हे डाएट प्लॅन केल्यानंतर मला ती पोझिशन आता घेता यायला लागली. आणि त्यांनी त्यानंतर 2 जाहीर कार्यक्रम केले भरतनाट्यमचे.
सुकन्या मोनेचं उदाहरण आहे, संजय मोने करतायत, मिलिंद गवळी म्हणून एक आर्टिस्ट तुम्हाला माहिती असेल ते करतायत. म्हणजे अनेक लोकांचं मला वाटतं निर्मिती सावंतने सुद्धा संपर्क केला होता मध्यंतरी. आता कसं हे लोक करतात, किती लोक फॉलो करतात ते बघायला लागते, पण त्याच्यामध्ये सुकन्या मोने डेफिनेटली फॉलो करतात. दीक्षित डाएट चालू आहे बरं का, खूप चिठ्ठ्या आलेल्या आहेत, परंतु त्यातल्या त्यात रिलेव्हंट ठरतील आणि लोकांना फायद्याच्या ठरतील अशा मी याच्यामध्ये घेतोय. आणि अनेक घेता येणार नाहीत, पण जो नंबर सांगितलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुमच्या शंका विचारू शकता. काही अकॅडमिक स्वरूपाच्या शंका आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कदाचित तेवढा रस नसेल तर त्यांनी सुद्धा थेट संपर्क साधावा. इथे असं आहे की महिन्याला 1 किलो वजन कमी झालं, 4 महिने झाले, 3 किलोनी वजन कमी झालं. बघा म्हणजे दीक्षितांचं फॉलो करून 4 महिने झाले, 3 किलो वजन कमी झालंय. पण दीक्षितांचं डाएट करणाऱ्या माणसाला वजन कमी करण्याची भूक फार असते, तर त्यांची अशी तक्रार आहे की अजून कमी होत नाहीये. 1 तास चालते रोज. बरोबर. मी सांगितलंय की 6 महिन्यात 6.5 किलो तुम्ही एक्सपेक्ट करा. तुम्ही नशीब रेंज काय सांगितली, 3 किलो ते 45 किलो. तुमचं कदाचित 4 किलोच कमी होईल 6 महिन्यात. कमी होईल हे नक्की, म्हणजे डायरेक्शन बरोबर आहे तुमच्या लक्षात येईल. डायरेक्शन बरोबर असेल तर डेस्टिनेशन येतं, कधी ना कधी येईलच ते. त्यामुळे ती काळजी करू नका, तुमचं दिशा बरोबर आहे, तुम्ही हे करत राहा, तुमचं अजून कमी होणार आहे. बीपीवर औषध चालू आहे तर हेच. बरं काही लोकांचा असा समज आहे की हे आयुर्वेदिक उपचार आहे, म्हणजे खूप लोकांनी हे आयुर्वेदिक आहे तर चालेल का, तर तुम्ही आयुर्वेदिक आहात का, हा उपचार आयुर्वेदिक आहे का, काय म्हणायचं याला? नाही आता खरं की आयुर्वेदिक लोक, कारण काय माहिती आयुर्वेदिक लेबल लावलं की ते पटकन खपतं. म्हणजे आता काय झालंय की आम्ही सांगतो की आयुर्वेदात असं लिहिलेलं आहे की 2 काल भुंजित, म्हणजे दिवसात 2दा जेवा. मग आयुर्वेदाचे काही लोक म्हणाले की हे बरोबर नाही म्हणाले. आमच्यात असं लिहिलेलं आहे की 3 तास काही खाऊ नये, पण 6 तासापेक्षा जास्त उपाशी राहू नये. पण मी म्हटलं मला ज्याने लिहून दिलंय तो आयुर्वेदाचा गोल्ड मेडलिस्ट आहे, डॉक्टर वाचा सुंदर म्हणून, तो कराडला असो. त्याने मला सांगितलं सर नाही बरोबर आहे, हे असंच आहे, 2दाच खायचं असतं. मी म्हटलं बा तुमचं जेव्हा एकमत होईल तेव्हा सांगा, मग आम्ही चेंज करायचं का बघू. मी म्हटलं आयुर्वेदात आम्ही फॉलो नाही करत, आम्हाला सपोर्टिंग जे जे मिळेल ते आम्ही घेतो. आयुर्वेदाचं आम्हाला सपोर्टिंग दिसलं आम्ही घेतलं. उद्या तर आयुर्वेद म्हणाले की नाही 3-3 तासाला खायला पाहिजे, त्यामुळे की आमचा आयुर्वेदाचा काही संबंध नाही. आम्हाला फायदा म्हणून आम्ही घेतोय. पण मग इतिहासामध्ये किंवा कल्चरमध्ये तुम्ही काय खाणाखुणा शोधता स्वतःच्या? प्रत्येकाला असं वाटतं ना की बघा या कल्चरमध्ये असं म्हटलंय, त्या कल्चरमध्ये. आपल्याला इतिहासाने काही म्हटलं की जरा स्फुरण येतं. म्हणजे अगदी साधं सोपं सांगतो की वेदांमध्ये असं लिहिलंय की जो 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. जैनिझम मध्ये व्यासना नावाची कल्पना आहे. व्यासना म्हणजे बेआसन, म्हणजे 2 वेळा जेवा, 2 वेळा बसा, 2 वेळा जेवा. गौतम बुद्धांनी शिष्यांना सल्ला दिलाय की निरोगी राहायचं असेल तर दिवसात एकदाच जेवा, रात्री जेवू नका, असा सल्ला आहे. संतांनी काय सांगितलं, मी प्रत्येक व्याख्यानात विचारतो लोकांना की संत काय म्हणतात. 1दा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, आणि 3दा जेवतो तो रोगी, आणि तरी 10 खातात. भारतात कुठेही गेलो तरी लोकांना माहिती आहे 3दा जेवतो तो रोगी आणि तरी 10 खातात. म्हणजे मी सांगतो रामायण वाचा, महाभारत वाचा, कुठेही तुम्हाला राम किंवा कृष्ण नाश्ता करत बसलेत असा उल्लेख सापडत नाही. जेवायचेच लोक. आणि सुदाम्याचे पोहे नंतर कोणीतरी घुसटलेत, लक्षात ठेवा, आधी नव्हते. आणि त्या शबरीची पोरं कुठून आली? तर हे सगळे रेफरन्स आहेत. हे सुरू कधी झालं, जेव्हा भारतामध्ये चहा आला. ब्रिटिशांनी चहा चौकात फुकट करून वाटला, आणि फुकट गोष्ट आपले लोक काही घेतात. तेव्हा आपल्या पूर्वजांनी फुकट मिळाला म्हणून 2 कप पिला असणार आहे. आज 600 रुपये किलोने विकत घेतात. चहा नव्हता तर बिस्किट नव्हते, ब्रेड नव्हतं, खारी नव्हती, टोस्ट नव्हता, काही नव्हतं. मी मेडिकलला असताना आमच्या कॅम्पसमध्ये 2च हॉटेल होते आणि त्यांच्या वेळा ठराविक होत्या. आता त्या कॅम्पसमध्ये 25 हॉटेल आहेत. वडापाव काय, आलू वडा काय, इतकं खायच्या सोयी झाल्या आहेत की मग लोक खातात. आणि माणूस पृथ्वीवर जन्माला आला तेव्हा काय करत होता, कसं जगत होता, शिकार करून खायचा, दुसरं काय करायचं होतं. मग शिकार काय तुम्हाला ब्रेकफास्ट लंच डिनरला मिळत होती का? ते केव्हा मिळायला लागलं, शेती करायला तेव्हा ऍटलीस्ट 2 वेळच्या खायची सोय झाली. म्हणून माणसाचं शरीर हे उपाशी राहण्याकरता निर्माण झालेलं आहे. भरपूर खाण्यासाठी झालेलं नाही. जगात जेवढे लोक उपाशी राहून मेले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त खाऊन मेले. कमी खाण्याने कोणी मरत नाही. लोक दीर्घायुष्य का होतं त्याचे अनेक अभ्यास झाले. त्याच्यात 2च कारणं सापडली आतापर्यंत. एक कारण कमी खाणे, आणि दुसरं कारण जीवनामध्ये नियमितपणा असणे, आणि तिसरं कारण मी तुम्हाला सांगतो की आयुष्यात ध्येय असणे, पर्पज असणे आयुष्यात. म्हणून तुम्हाला ते पॉलिटिशियन्स जगलेले दिसतात खूप 80-85, कारण लक्ष खुर्चीकडे असतं. पर्पज कुठला का असे ना, पर्पज पाहिजे तर माणूस जगतो. आणि हे 2 कमी खाणे, नियमितपणे.
तुम्ही आज पॉलिटिशियन्सचं म्हणजे ट्रेड सिक्रेटच जाहीर केलं. एक अशी आहे की बारीक लोकांनी हा प्लान केला, समजा बारीक लोकांनी म्हणजे ज्यांनी तक्रार केली ते खूपच बारीक असतील असं मी गृहीत धरतो, तर अजून बारीक होणार नाही का अशी त्यांची शंका आहे. आणि ब्रेकफास्ट न केल्यावर चक्कर डोकं दुखत असेल तर 3 वेळा खाऊ शकतो का? बरं, ह्यांना तुम्ही हो म्हणाला तर मग खूप लोक आहेत इकडे. मग त्याच्यानंतर लोक म्हणतील मग संध्याकाळी थोडं खाल्लं तर काय हरकत आहे, असं ते एक एक वाढत जाणार आहे. नाही, पहिला मुद्दा आहे की बारीक लोकांचं काय. या डाएट प्लॅनचे 2 फायदे, वेट लॉस, डायबिटीज प्रिव्हेन्शन. आता वजन कमी असण्याची 2 कारण आहेत. एक कारण म्हणजे कुठला तरी आजार असल्यामुळे वजन कमी असणं, आणि दुसरं कॉन्स्टिट्यूशन तसं असणं एखाद्या माणसाचं. तर जो माणूस ज्याला काही त्रास नाही, तो सगळं इतरांसारखं व्यवस्थित करतोय, त्याला हिंड्या फिरण्यात काही अडचण नाही, त्याचं वजन कमी आहे, तर त्यांनी काळजी करायचं कारण नाही, त्याचं वजन तसंच आहे. पण आजारामुळे कमी असेल तर त्याचं ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. ज्याचं डायबिटीसमुळे वजन कमी झालंय त्याचं या डाएट प्लॅनमुळे डायबिटीस कंट्रोल वाढेल आणि त्याचं वजन वाढू शकेल. आता वजन कमी होतं म्हणजे काय, एका हेल्थी लेवलला येऊन थांबतं, त्याच्यापेक्षा खाली जात नाही. त्याच्यामुळे असं घाबरायचं कारण नाही की मी 60 होतो, 50 झालो, मग 40, असं हळूहळू करता करता दिसेल असं झालं, दिसेल असं एवढं असं काय होतं. आणि म्हणून बारीक असो किंवा जाड असो डायबिटीस प्रिव्हेन्शन सगळ्यांनाच करायचं आहे. म्हणून हा डाएट प्लॅन सगळ्यांनी करायला पाहिजे. 2 आहेत ते पटपट वाचतो. एकानी तुमचं डाएट फॉलो केलेलं आहे आणि वजन कमी झालंय, पण हल्ली मोशन प्रॉब्लेम होतोय, तर असं एक आहे. आणि रेटिना आहे डोळ्यामध्ये, तर इंजेक्शन लागतात, तर त्यांनी काय करायचं? म्हणजे एक मोशनचं आणि एक रेटिना असं 2 दिशेचे 2 प्रश्न. हो अगदीच. तर मोशनचं असं आहे की म्हणजे मुळामध्ये कसं होतं की सुरुवातीला काही काळ म्हणजे 7-8 दिवस पहिले लोक ओव्हर इटिंग करतात. मग काही लोकांना गॅसेस होतात, ब्लोटिंग होतं, असं होऊ शकेल. पण यांनी जर बरेच दिवस केलं असेल तर असं व्हायचं कारण नाही. हे काय कोणालाही होऊ शकतं अशी गोष्ट. त्या आपल्या डॉक्टरला दाखवून त्याची ट्रीटमेंट घ्या. आता इंजेक्शन तुम्ही घेत असाल, आम्ही सांगितलं की आता गोळ्यांचा प्रॉब्लेम निघाला होता की गोळ्या कशा घ्यायच्या, मेडिसिनच्या गोळ्या वगैरे. तर हायपोथायरॉइडिझमच्या ज्यांना त्रास आहे महिलांना, त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की गोळी थायरॉक्सिनची उपाशीपोटी घ्या, पहिलं काम करायचं गोळी खायची. ती गोळी तशीच घेत राहा, या डाएट प्लॅनला त्याची काही अडचण नाही. इतर गोळ्या दिवसातून 1दा किंवा 2दा असतात, ब्लड प्रेशर असो काही असो. डॉक्टरांना तुमच्या बोला, त्यांना सांगा की मला पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ऍडजस्ट करून द्या. त्यामुळे गोळ्या घ्यायची काही अडचण येत नाही. एक डेस्परेट प्रश्न आहे, कारण तो एका पाकिटावर छोट्या कुठल्या तरी आलेला आहे, आणि याचं उत्तर आता मी बर्नआउटच्या ड्रायव्हर प्रमाणे मी पण देऊ शकेन. डाएट दरम्यान तंबाखू सेवन आणि सिगरेट चालते का? तर 55 मिनिटात जेवढं पिता येईल तेवढं प्या आणि तंबाखू खाता येईल तेवढी का, पण ते आरोग्याला अपायकारक असते. संजीव लाटकर हे आता आमचे ऑफिशियल ऍडमिन झालेले असं मी जाहीर करतो. पार्किन्सन साठी याचा फायदा आहे का? आमच्या सगळ्या कॅम्पेन मध्ये पार्किन्सनचे मला वाटतं 2-3 लोक असतील, त्यामुळे त्याच्याविषयी काही मला कॉमेंट करणं शक्य नाही. 45 मिनिटं चालायचं का धावायचं? धावला तर फार छान, पण इंजुरी होईल असं काही करू नका. म्हणजे लोक मला विचारलं काय दोरीवरची उड्या मारल्यात चालेल का? म्हणजे बाई वय किती? 57, वजन किती? 97 किलो. म्हटलं फरशी चांगली असेल घरातली तर मारा उड्या. अशा अघोरी व्यायाम करू नका. काय उगे गुडघे दुखून घ्यायचे, 2 दिवस व्यायाम आणि 2 महिने पलंगावर पडायचं, असं करू नका. साधं सोपं सहज करता येईल म्हणून चालायला सांगितलंय. चालणं, सायकलिंग, स्विमिंग जे शक्य ते करा. ज्याला काहीच शक्य नाही, पलंगावर उतारणं झोपून सायकल जरी चालवली हवेत तरी सुद्धा चालेल. म्हणजे काही ना काही हातपाय हलवा, एवढं आम्ही सांगितलं. एक खूप गहन प्रश्न आहे की 55 मिनिटात सलग खायचं की ब्रेक घेत घेत खायचं? आता 55 मिनिटात तुम्हाला वेळ, पण मी त्यांच्याशी सहमत आहे. काय होतं माहितीये का, प्रॉब्लेम असा होतो की जेवण 20-25 मिनिटात संपून जातं आणि मग 55 मिनिटं घड्याळाकडे बघत बसावं लागतं. नाही, खूप लोकांचा हा गैरसमज आहे. लोक माझ्याशी भांडतात की 55 मिनिटं कसं काय खायचं? 55 मिनिटं? अरे मी कुठे सांगितलं 55 मिनिटं खायला? मी सांगितलं जास्तीत जास्त वेळ 55 मिनिटं. का? कारण इन्शुलिन सिक्रेशनशी संबंध आहे. 55 मिनिटात एकदा सिक्रेट होतं म्हणून 55 मिनिटात संपवायचं असं सांगितलं. पण ते काय होतं, मग आम्ही ते याच्याकडे गणेश मध्ये जातो किंवा मिश्राकडे जातो, पाणीपुरी खातो आणि लगेच धावत घर गाठावं लागतं. तर सुरुवातीला तुम्ही जेव्हा डाएट प्लॅन करता तेव्हा तुम्हाला पहिले 8-10 दिवस 55 मिनिटं लागतात सुद्धा. तुम्ही काय कराल की जेवायला बसले की ताट वाढून आणाल स्वतःचं, आणि मग 24 तासात घरातल्या लोकांनी जे काही खाल्लं असेल ते सगळं छोट्या छोट्या वाट्यांमध्ये आणून रचून बरोबर आहे ना, हात वर करा.
बघा केवढे हात वर झाले, बापरे. तर हे असं होणार, सुरुवातीला 8 दिवस असं होईल. काही लोकांचं ओव्हर इटिंग सुद्धा होईल. म्हणजे ते 2 पोळ्या खात होते ते 3 पोळे खातील की आता काय भरोसा नाही आपला. सुरुवातीला वजन अर्धा 1 किलो वाढेल सुद्धा. तुम्ही उपाशी राहायचे डाएट प्लॅन करत असाल तर वजन वाढेल सुद्धा, काळजी करू नका. 1-1.5 किलो वजन कमी जास्त होण्याला आम्ही वजन वाढलं कमी झालं समजत नाही. किमान 3 किलोचा फरक पडायला पाहिजे त्याच्या, आणि 3 महिने तुम्ही हे अंदाज करा. त्यामुळे 55 मिनिटं तुम्हाला आता कसं आहे, 55 मिनिटाचा फायदा तुम्हाला सांगतो की तुम्हाला ड्रायफ्रूट खायचे, तुम्हाला समजा एखाद्याला चहा आवडतो खूप, चहा प्यायचा आहे, मग तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही जेवण करा, 15-20 मिनिटं गॅप घ्या, नंतर चहा प्या, काय प्रॉब्लेम आहे. फक्त ज्यांना आता ॲनिमिया आहे मग ते चहामुळे आयर्न ॲब्सॉर्प्शन होणार नाही का असले प्रश्न विचारू नका. म्हणजे हे तुमचं तुम्ही बघायचं की तुम्हाला त्रास नसेल तर चहा प्यायला परवानगी, दूध प्यायचं दूध प्या, फळं खायचे. म्हणजे हे सगळं तुम्हाला फूड आयटम्स बॅलन्स डाएट खाण्याच्या दृष्टीने 55 मिनिटाचा वेळ, सलग खा किंवा 55 ब्रेक करून खा, काही प्रॉब्लेम नाही, सारखंच आहे. खूप प्रश्न आहेत, ते विचारणं अवघड आहे कारण जेवणाच्या वेळा चुकतील. 55 मिनिटं मुलाखत घेतली बरोबर, तुम्ही जर घड्याळ लावलं असेल तर, आणि उरलेला वेळा 55 मिनिटात मुलाखत संपवली मी, आणि प्रश्नोत्तरं झाली. एक खूप छान शेवटचं पत्र आलं आणि ते मलाही जरा वाचून, मी ते तसं वाचून दाखवतो. मंदार मोडक हे नाव येतं प्रथम मी जाहीर करतो, एरवी मी नावं घेत नाहीत पण पत्रक फारच छान आहे. संजीव लाटकर यास दीक्षित सरांना पद्मश्री पुरस्कार न मिळाल्या संदर्भात, डॉक्टरांना पद्मश्रीसाठी नॉमिनेट करणाऱ्या हजारो अनुयायांपैकी मी एक. त्यांना यावर्षी पद्मश्री न मिळाल्यामुळे मलाही अपेक्षाभंगाचं दुःख झालेलं आहे. महानतम पार्श्वगायिका आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई भोसले यांची गायन कीर्द 50 पासून सुरू झाली. अनेक फिल्मफेअर पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही 13,000हून अधिक गाणी गाणाऱ्या या महानतम गायिकेस 2008 पर्यंत कोणताही पद्म पुरस्कार दिला गेला नाही. अखेर 2008 साली त्यांना मिळाला तो थेट पद्मविभूषण. खरं तर त्यांना भारतरत्न मिळाला हवा होता. याच दरम्यान सैफ अली खानलाही पद्मश्री मिळाली. त्यामुळे डॉक्टर दीक्षितांच्या कार्याचा आज ना उद्या पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने गौरव होईल यात मला शंका नाही. एक तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की पुरस्कारासाठी कुठलंच काम केलंही नाही, कधी करणार पण नाही. म्हणजे हे पद्मश्रीसाठी सुद्धा अर्ज करायचा हे आमच्या काही 7-8 उत्साही लोकांनी ठरवलं. 15 सप्टेंबर लास्ट डेट होती आणि 11 सप्टेंबरला त्यांनी हा निर्णय घेतला की सरांचं नॉमिनेट करत. त्यांनी परस्पर करत होते पण त्यांचं गाडं अडलं की माझं जन्मतारीख वगैरे गोष्टी त्यांना डिटेल हव्या. मग त्यांनी मला विचारलं, म्हटलं कशासाठी पाहिजे. मग ते म्हणाले असं करायचं. म्हटलं मग हे खूप लवकर व्हायला लागले, आपलं काही याची गडबड नाही, होईल तर व्हायचं होईल. पण ते म्हणणं नाही करायचंच आहे म्हणून मग ते केलं आणि मग ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेला केलं. पण त्या म्हणजे 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर म्हणजे मी तर स्वतः त्यावेळेला नागपूर वर्धा असं फिरत होतो लेक्चरसाठी. मी स्वतःलाही नॉमिनेट नाही केलं पण जितक्या लोकांना नॉमिनेट केलं आणि जे मेसेज मला ग्रुपवर मिळाले ते मेसेज वाचल्यानंतर मला असं वाटलं की मला अनेक पद्मश्री मिळाले. म्हणजे माझी दिवसाची सुरुवात माझी अशा मेसेजने होते की सर तुम्ही आमच्यासाठी देवासारख्या, सर तुम्ही देवदूत आहात. अशी सुरुवात जी होते माणसाची त्याला कुठल्या पुरस्काराची काही गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांच्या सदिच्छा आहेत, चांगलंच होईल काय व्हायचं ते. येस. तर असा हा आपल्या जीवनावरती अतिशय चांगला प्रभाव टाकणारा डॉक्टर, आपल्या तोंडचा घास फिरवणारा डॉक्टर, आपल्या पोटाला दिवसातून 2दा-3दा चिमटा काढणारा डॉक्टर, आणि आपल्याला जी गोष्ट आयुष्यभर प्रिय असते ती करू नको असं सांगणारा. म्हणजे आपण कधी कोणाचं जन्मात ऐकलेलं नाहीये पण कोण कुठले दीक्षित आज आपण त्यांचं ऐकतोय आणि कुबान ऐकतोय. आणि मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यावरती जो काही सुपरिणाम झालेला आहे हाच तुमच्या ज्याला म्हणूया हे सर्वात मोठं भूषण आहे आणि हेच खरं पद्मभूषण आहे. धन्यवाद, सर्वांचे मनपूर्वक आभार. विशेषतः डॉक्टर दीक्षितांसाठी एकदा जोरदार टाळ्या.